खंडाळ्या गावामध्ये बोरे वस्ती. आता तर दहाची काय करत नाही. आता एवढ्या लोकांची जर गेली आणि एवढी लोक गेली तर तेवढा मोक्ष मिळेल आहे की नाही. त्याच्याकरता याचं काय करायचं. आता महात्म्याला ते काय करायचं गरज नाही आहे. हां याच्याकरता आता हे सगळं याच्याकरता हे साधू चाललं काम याच्याकडे येतं करतो. कलियुगामध्ये अनुभवाला फार अनुभव आले असू द्या असू द्या. का अंगात का घातलं उघडच बरं. अनुभव आला. तीर्थयात्रेला जाताना संत मात्र जावं असं वाटतं. देवाला देवाला गेले सांगितलं तेव्हा मी तीर्थयात्रेला जाऊ का. नामदेव राहायचे कुणाला देव काय म्हणजे तुझ्याबरोबर कोण कोण आहे मला ते अगोदर सांग. आपल्याबरोबर कोण कोण आहे त्या बरोबर गेल्यानंतर त्या माणसांची उंची वाढते. बरोबर आहे. बाबू बरं राहिलेल्या माणसांची उंची वाढेल कारण दिसतोच आहे पण तसा आणि चालतोही तसा. उंची वाढेल पण नामदेव रायना विचारला कोण आहे सोपान काका आहे स्वरूप काका आहे की संत मंडळी सर्व माझ्याबरोबर आहे. एका क्षणामध्ये भगवंत आणि नामदेव म्हणले जावा जवळ हे सकळ सिद्ध आहे हात ताला व्याप आहे तेव्हा तो आपले स्वहित बाहेर तीर्थयात्रे जाऊ काय सांगितलं जवळ सकळ तुझ्या अंगात ताकद आहे तोपर्यंत देवानी नामदेव राहायला दिलेलं आणि गेल्यानंतर तीर्थयात्रा पहिलं चंद्रभागेची स्नान म्हणजे ती हरिकथा कुठे जाऊ दे पहिले हरिकथा झाली पाहिजे. त्याशिवाय कोणाचं अन्न सेवन करायचं नाही. ते दाराजान आपण अभंग म्हणतो. गेले मंगळवेड्यापर्यंत पोचले तीर्थयात्रेपर्यंत आणि त्यावेळी गोरोबा काकाला वाटलं सगळी मटकी आमच्या